अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं, विजय कुंभार यांचा हा आरोप। मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून हे अनुदान लाटल्याचं कुंभार म्हणाले। धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेत सत्तारांकडून घोळ झाल्याचा आरोप कुंभार यांनी केलाय। 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली। त्यामध्ये जो प्रस्ताव नव्हता म्हणजे अल्पसंख्याक संस्थांचं अनुदान वाढवून देण्याचा, तो झालाय असं भासून, तो मंजूर झालाय असं भासून अवघ्या 6 दिवसांमध्ये त्या संस्थांना अनुदान मंजुरी करण्यात आलं। त्या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला। या सगळ्या संस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जवळचे आहेत असं म्हटलं जातं। असे प्रकार करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेत 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं। अब्दुल सत्तारांवर विजय कुंभार यांचे काय आरोप आहेत पाहतोय। कॅबिनेटच्या 4 ऑक्टोबर 2024च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता। कुंभार प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून 7 ऑक्टोबरला अनुदान 10 लाखांपर्यंत वाढवलं गेलं, कुंभारांचा आरोप। तर 16 शाळांना हे 10 लाखांचं अनुदान मंजूरही झालं। या शाळांचा संबंध सत्तार यांच्याशी असल्याचा संशय असल्याचं विजय कुंभार म्हणाले। अनुदान वाटपाची प्रक्रिया अवघ्या 6 दिवसात पूर्ण केली असंही कुंभार यांनी म्हटलंय।